नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवरकर, ट्रॅव्हल विथ योगेश चंदवरकर प्रस्तुत गप्पाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं आपण गणेशोत्सव केलं, नवरात्र उत्सव केलं, आपण काही क्रिएटरशी गप्पा घेतले, तसंच आता अगदीच पुढच्या आठवड्यामध्ये हिंदू नववर्ष स्वागत म्हणजेच गुढीपाडवा येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी आहे ना शोभायात्रा निघते. तर आपणही अशाच एका शोभायात्रावाल्यांशी बोलणार आहेत. तर आणि ती शोभायात्रा ना लालबाग परळची. आता लालबाग परळ आपण बोललं तर समोर येतं ते गणेशोत्सव. पण गणेशोत्सव पुरतंच लालबाग परळ मर्यादित आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर तेच जाणून घ्यायला अजून गुढीपाडवा ही कशी होते, सुरुवात कशी झाली ही लालबाग परळमध्ये, ह्याच्या या सगळ्याशी आपण बोलणार आहोत मिलिंद खोत यांच्याशी. मिलिंद खोत, नमस्कार. नमस्कार. तर मिलिंद, मला एक सांग ना की तुमची जी संस्था आहे त्याची सुरुवात कशी झाली? आमचं आता ज्या संस्थेचं नाव आहे ते गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान हे रजिस्टर आहे. ह्या अगोदर जी निघायची शोभायात्रा ती जवळपास मुंबईतली मला वाटतं पहिली शोभायात्रा असेल. 2002 साली ती निघायची. तेव्हा स्वर्गीय भाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली काही कार्यकर्ते एकत्र आले होते. संजय धुमक, नंतर आशिष लोके, असे काही कार्यकर्ते आले होते आणि त्यांच्या माध्यमातून ती शोभायात्रा सुरू झाली होती. आणि ती यशस्वीरित्या लालबागमध्येच होती. फक्त लालबागमधल्याच विभागात आणि काळाचौकी विभागात अशी ती शोभायात्रा झाली होती. नंतर मग भाऊंचं निधन झालं. नंतर ती शोभायात्रा काही जणांनी चालू केली होती आणि काही कारणास्तव नंतर बंद पडली होती. मग 2017च्या दरम्यान काही लालबाग आणि परळमधली जी मुलं होती, मग त्यात सुनील चुंडाईक आहे, नंतर प्रवीण राणे आहे, चिंचपोकळी चिंतामणी जे आता उपमहासचिव आहेत, रुपेश पवार आहे, नंतर संकेत आहे, असे काही एकत्र आले आणि त्यांच्या ह्याच्यात केली की लालबाग हे उत्सवाचं माहेरघर आहे आणि हा परळ भाग आहे. लालबाग परळ हा एकत्र आहे. तर लालबाग परळ एकत्र कसा? तर परळमध्ये जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती, परळमध्ये रक्ताचा जो सडा पडला होता, लाल झालं होतं, तेव्हा लालबाग जाऊन आला होता आणि लालबाग परळ एकत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उतरले होते. तर असा हा आपला जिथे सगळे एकत्र येणार लालबाग परळ, असा एकत्रित आपला उत्सव साजरा करायचा. आणि हा एकच प्लॅटफॉर्म आहे गिरणगाव संस्कृती आपल्या गिरणगावमध्ये. मग त्यांनी ते संकल्पना करून शोभायात्रेला सुरुवात केली आणि यात सर्वजण सहभागी असतात लालबाग परळचे. तर मग अशी किती मंडळ सहभागी आहेत याच्यामध्ये? आता पहिली म्हटलं तर सुरुवात आपली परळ मठापासून होते. तर परळचं मठातले सगळे सहभागी होतातच. तिथून पुढे गेला त्याचा आपले जे काही टप्प्याटप्प्यात गणेशोत्सव मंडळ येतात त्यांचा काही ना काही सहभाग असतोच. म्हणजे स्वागत करताना किंवा त्यांचे सहभागी असतात. तर पहिला येतो लक्ष्मी कॉटेजचं येतं, त्याच्यानंतर कृष्णनगर येतं, नंतर परळ पोचगल्ली. तिथे परळ पोचगल्लीच्या इथे तर तिथे सरबत वाटप असतेच. त्याच्यानंतर आपण पुढे गेला तर दुर्गा माता आणि परळचा महाराजा तिथेही स्वागत होते जोरात. तिथून आपण वळसा घेतला की आपण आंबेडकर रोडला येतो, जो लालबागच्या दिशेने येतो. तिथून सरळ परळचा राजे इथे आपलं स्वागत होते. तिथून नाना पालकर आहे, तेही स्वागत करतं. नंतर मग आपण पुढे गेलो की आपलं सिमेंट चाळच्या इथे आपली दरवर्षी पालखी जाते. तेही पण आपले उत्साहाने सहभागी होतात. ते आपलं पालखीचंही स्वागत करतात. तिथून पुढे गेलं की सर्वात मोठे आणि दणक्यात स्वागत होतं आणि आणि जो बोलतात ना जोश उत्साह असतो तो मुंबईचा राजामध्ये जिथे आलो ना, तो माहोल असा काय जणू बनून जातो की उत्सव सुरू झालेला आहे आणि उत्सवात एकदम गाजून निघतं. मग पुढे गेलं की लालबागचे कार्यकर्ते असतात. मग पुढे तिथले गेलो की चिंतामणी, नंतर काळाचौकीचा महागणपती, असे सामूहिकरित्या तिथे असतात. त्यांच्या इकडे आपला रथ जातो, आपलं पालखी जाते, पालखीचं स्वागत होतं. मग पुढे रंगारी बाजारचा गणेशोत्सव मंडळ. नंतर शेवटचा जो समारोप आहे ना, ते सगळं पूर्ण मंडपापासून सगळं गिरणगावचा राजा. तर गिरणगावचा राजा पूर्ण त्याचं म्हणजे पूर्ण मंडप आपला जो शेवटचा समारोपाचं स्थळ सगळं गिरणगावचा राजा तिथलं सगळं देखभाल करतो. आता एक तुझी उत्सव बघितलं ज्यावेळेला एक गणेश गल्ली आलं, मुंबईचा राजा आलं, तर मला सांग ना तिथे स्वागत म्हणजे नेमकं काय असतं? मुंबईचा राजा तिथे कसं आहे, तिथे माहोल गेला ना, त्यांनी अगोदरपासून तिथे तयारी ते प्रतीक्षेत असतात. तिथे अगोदरपासून तिथे स्टेज टाकलेला असतो, सजवलेला असतो, गुढीने सजवलेला असतो. तो एक वेगळा असा माहोल त्यांनी बनवलेला असतो तिथे मुंबईचा राजा इथे. आणि मुंबईचा राजा म्हटला तो उत्सव प्रियच आहे, ते एकदम दणक्यातच करतात.
तर तसा तो त्यांनी बनवलेला असतो अगोदरपासून. यात्रा यायच्या अगोदरपासून त्यांचे कार्यक्रम चालू असतात, सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. आणि तिथे आला ना की तिथे मंचावर तिथे एक वेगवेगळे आपले जे शोभायात्रेमधले जे असतात ना, ते मल्लखांब म्हणा किंवा आपले प्रात्यक्षिक, इतर प्रात्यक्षिक पण तिथे होतातच. आणि दणक्यात तिथे कार्यक्रम होतो आपला. मग आता हे जसं तू बोललास की ही तुमची पूर्वतयारी जी आहे ना, हां. त्याची मग सुरुवात, त्याची रूपरेषा कशी काय ठरवतायत मग तुम्ही? आता जसं यावर्षीचा जो विषय आहे हां. त्याची अख्खी रूपरेषा कशी ठरते आणि मग त्याच्यामध्ये किती जण सहभागी होतात? हां, सांगतो. आता ह्या वर्षीचा विषय पहिला येतो. कारण कसं आहे, की ज्यावेळेला आमच्याकडे विषय येतो, आमची 2 महिन्यापूर्वी आमची बैठक लागते आणि आमच्याकडे विषय येतो, की एखादा कार्यकर्ता आपला चर्चा करताना असा विषय ठरवला, की ह्या विषयावरती करायचं आपण काय, करूया का? हा विषय घेऊन प्रत्येकाचा विषय असतो. तो विषय घेऊन आपण करायचं का? मग त्याच्यावरती आमची चर्चा होते, की हा विषय घ्यायचा, मग त्या आपल्याला कसा काय आपल्याला तो मांडता येईल, मांडता येऊ शकतो का? लोकांपर्यंत येऊ शकतो, त्याच्यावरती चर्चा होते. मग त्याच्यानंतर मग ती चर्चा झाल्याच्या नंतर आमची मग हा करायचा विषय. मग तो आम्ही करायला घेतो. मग तो विषय झाल्याच्यानंतर तो समाजापर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडळ प्रत्येक जे असतात, जी स्थानिक असतात, त्यांना आम्ही एक आव्हानाचं हे घेऊन की आमचा विषय पोहोचवतो आणि सोशल मीडियाद्वारे पण बघतो. जसं आमचं इंस्टाचं पेज आहे, तसं फेसबुकचंही पेज आहे. तर ह्या मार्फत आम्ही ती पोचवतो. आता ह्या वर्षीचा विषय आहे शिवभारत. आणि ह्या वर्षीचं तर हा सर्वात मोठा विषय आहे. कारण असं आपल्या मुंबईत असं कधी घडलेलं नसेलच मला वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी जी सरदार घराणी होती, म्हणजे तानाजी मालुसरेंचं असेल, येसाजीगंत, पासलकर घराणी, ह्यांचे थेट वंशज लालबाग परळमध्ये येणार आहेत. वा. आणि हा मोठा म्हणजे लालबाग परळसाठी पण अभिमानाची गोष्ट आहे, की थेट वंशज येणार आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून लालबाग परळ, म्हणजे ते कसं बघत असतात की लालबागमध्ये आणि परळमध्ये जी गणेशोत्सवात जी गर्दी असते, जो माहोल असतो, आणि आपण बोलतो की लालबाग परळ म्हणजे उत्सवाचा माहेरघर. तर ते माहेरघर ते येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनाने आमचीही तयारी चालू आहे की त्यांचंही स्वागत, कारण त्यांच्या घराण्याचा पण ते इतिहास आहे, त्यांचंही स्वागत आम्ही लालबाग परळ उत्साहात करू, दणक्यात करू, असंही आमची तयारी चालू आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे सर्वात महत्त्वाचा, आणि हा शोभायात्रेचा आमचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली कवड्यांची माळ. ती कवड्यांची माळ ती नंतर तानाजी मालुसरेंच्या महाराजांनी देहावर ठेवली. ती माळ म्हणजे मालुसरे घराणे घेऊन येणार आहे. हे सर्वात मोठं महत्त्वाचं आहे, की ती जी कवड्यांची माळ आहे, ती जी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व असलेलं काय आहे, तर एक बाण आहे जे सातारकर घराण्याकडे आहे, म्हणजे आपण जे शिवलिंग म्हणतो ते, आणि दुसरं एक कवड्याची माळ जी आपल्याकडे अस्तित्व असली. ती कवड्याची माळ आपल्याकडे अस्तित्व आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ती सर्वांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. ती एक येणार आहे. आणि दुसरं येसाजी कंक यांनी वापरलेली तलवार, हे यात्रेतलं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक अतुल नाझरे म्हणून मूर्तिकार आहेत, त्यांनी साकारलेलं, आता तुम्ही बघितलं असेल तर रायगडला ते डोक्यावरून घेऊन गेले होते शिवशंभू, ती आता सोशल मीडियावरती काढले. ते स्वतः हे यात्रेत येणार आहेत आणि ते यात्रेतनं शिवशंभूचं शिल्प घेऊन पुढे असणार आहेत. आणि त्यांचं एक दुसरं एक आहे 3D राज्याभिषेकाचं, तेही शिल्प आपल्याकडे असणार आहे. असा हा आपला शिवभारत. आणि शिवभारत विषयी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते नाही तर भारतापुरते, तर तो त्या विषयाचे देखावे एक कसं असणार ते यात्रेतच बघा तुम्ही. म्हणजे ते बघूच आपण. पण मग हे सगळं तुम्हाला, मग हे सगळं मॅनेज कसं काय केलं तुम्ही या सगळ्यांना आणलं तिथे? हे करण्यासाठी आमचा पहिला आम्ही आता हा जो शिवभारतचा संकल्पना केली, मग ते येणार आहेत घराणं, मग ते कसे येणार का वगैरे सगळं, ह्याच्यासाठी आम्ही पण आता मी रुपेश आणि आम्ही काही आता पुण्याला शिवजयंती होते, तर आम्ही आता नुकतीच ते भेट द्यायला गेलो होतो पुण्याला शिवजयंती, कारण पुण्याला एक मोठी शिवजयंती होते आणि त्या शिवजयंतीत जवळपास 100 घराणे असतात तिथे सरदार. मग ते कसे होतात, काय येतात, त्यांचा सहभाग कसा असतो, मग त्यांच्याशी परिचय वरून ते कसं असतं ते बघून घेतलं आम्ही. म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा यात्रा करतो तेव्हा यात्रा करताना त्यांचा सहभाग आहे, कारण हे आपल्या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच येत आहेत, आपल्या लालबाग परळमध्ये पहिल्यांदा येत आहेत. मग त्याचा मान सन्मान आपल्याला राखायचा आहे, त्यांची जी अदब आहे ती आपल्याला राखायची आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी दृष्टिकोनातून आम्ही पुण्याला गेलो होतो, त्यांचं बघितलं कसं आहे. मग आता त्या दृष्टिकोनातून आमचं मग चर्चा आली, आपल्याला त्यांची व्यवस्था कशी करायची, आपण कुठे करायचं, ह्या दृष्टिकोनांच्या 2-3 बैठका झाल्या. त्याच्यानुसार आमचं नियोजन झालं. त्याच्यात मग ते येणार, मग त्यांना
उतरवण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर त्यांच्यावर कोण थांबणार, ते कार्यकर्ते लागणार, मग त्यांचा नाश्ता, मग त्यांचं भोजन, हे सगळ्याची व्यवस्था, त्याच्यासोबत कार्यकर्ते, ह्या सगळ्यांची व्यवस्था बैठक झाली आमची, त्यानुसार नियोजनानुसार आमचं चालू आहे. तर मिलिंद मला एक सांग ना, की आता जसं कुठचीही यात्रा निघते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे पोलिसांचाही सहभाग असतो, तर तुमचा आणि पोलिसांचा समन्वय कसा आहे? नाही, आमचा आणि पोलिसांचा समन्वय असतोच, म्हणून तर यात्रा होतेच. आम्हाला लालबाग म्हटलं आणि परळ म्हटलं तर लालबागसाठी काळाचौकी पोलीस विभाग आणि परळसाठी भोईवाडा पोलीस ठाणे, आणि आमचं पहिला परवानगीचं आम्ही पत्र देतोच, गेल्या वर्षीचं एकूण परवानगी पत्र देतो. आणि त्यांच्यासोबत आमची एक समन्वय बैठक पण होते. आदल्या अगोदर समन्वय बैठक, दोन्ही ठिकाणी समन्वय बैठक होते. त्यानंतर आम्ही ते पोलीस ते पालखीला पण खांदा लावतात. आपली जी पालखी असते त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमाता पालखीत विराजमान असतात, त्यांना पालखीलाही खांदे लावतात. आणि शेवटच्या ठिकाणी आम्ही जे काही सत्कार समारंभ करतो तिथेही पोलीस त्यांच्या हस्तेच आम्ही करतो. आम्ही तिथे म्हणजे असे शक्यतो राजकीय तिथे टाळतो, पण आम्ही हेच असतात, पोलीस अधिकारीच असतात की त्यांच्या हस्ते आम्ही पुरस्कार देतो काही ना काही. मग आता मी ह्याच्या आधी गिरणगाव भूषण हे पण ऐकलेलं, तर ते काय ते सांगा. हां, गिरणगाव भूषण म्हणजे आम्ही एक प्रथा चालू आहे, गिरणगाव भूषण पुरस्कार. म्हणजे आपला हा लालबाग परळ हा विभाग गिरणगाव आहे आणि आमच्या संस्थेचं नाव गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आहे. तर गिरणगावातल्या आपले काही कलाकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, खेळाडू आहेत, ह्यांचाही गौरव कुठेतरी व्हायला पाहिजे. कारण आपल्या ह्या मातीत त्याने आपल्या गिरणगावाचं नाव उच्च केलेलं आहे, तर त्यांचाही कुठेतरी गौरव व्हायला पाहिजे. म्हणून ते भूषणावं आहेत आपल्यासाठी, गिरणगावसाठी. मग त्यांचंही कौतुक करण्यासाठी आम्ही हा गिरणगाव भूषण पुरस्कार येतो. त्यात कलाकार म्हणून समीर खांडेकर, जे हरवला बिल्डिंगमध्ये राहायचे आणि त्यांचे मराठी सिरियल्स आणि मराठी ॲक्टर आहेत, समीर खांडेकर यांना दिलेलं आहे. कोविड काळात सेवा केलेले आपले डॉक्टर प्रागजी वाजा, त्यांचाही आपण कोविड काळात सेवा केली म्हणून त्यांचाही आपण सत्कार केला आहे. त्या कोविड काळात काही महापालिकेचे कर्मचारी होते, सफाई कर्मचारी, त्यावेळेला आपण महापालिकेचाही कर्मचाऱ्यांचाही आपण गिरणगाव भूषण देऊन आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यानंतर ऋतुराज शिरोडकर, जो मल्लखांब, आता मल्लखांबमध्ये त्याचं नाव गाजलेलंच आहे, ऋतुराज शिरोडकरचाही आपण त्याचा सन्मान केलेला आहे. असं आपण गिरणगाव भूषण पुरस्कार म्हणून आपण गौरव करत असतो. तर मला एक सांग ना, की ह्याच्या आधीचे जे काही उत्सव होते त्याच्यामध्ये तुझ्या काही आठवणी सांग ना. हां, ह्याच्या आधीच्या आठवणी म्हणजे 2002च्या काळात मी पण होतो. 2002च्या काळात, कारण माझ्याकडे प्रसिद्धी विभाग होता, त्या प्रसिद्धी विभागात होतो. आणि त्याच्यात कसं होतं की लालबाग आणि काळाचौकी पुरती होते. आणि त्या लालबाग काळाचौकीच्या याच्यातून करताना ना प्रत्येक मंडळांना त्याच्याकडे रथ दिलेला असायचा आणि रथाची तयारी करायची वगैरे. आणि त्या रथाची तयारी करताना म्हणजे त्यात तेजुकायचा एक रथ असायचा, मेवाडी काळाचौकी मेघवाडी रथ असायचा. त्यावेळेला ना, आता आम्ही काल परवा गेलो होतो ना, तेव्हा आम्हाला एकाने सांगितलं, जिजामाता नगरचा आता तो मला वाटतं अध्यक्ष आहे, त्यांनी सांगितलं की मी लहानपणी ना हनुमान बनलो होतो, की लहानपणी हनुमान होतो त्याच्या स्टेजवर असे. तर आता पण मला ते कुतूहल वाटते की आता ही शोभायात्रा आहे, आम्ही पण त्यावेळेचं आठवण आहे मला की लहानपणी हनुमान म्हणून असे प्रत्येकजण काही त्यावेळेला लहानपणी वगैरे तर तरुणपणी अशी शोभायात्रे होते. तर ते असे काही आठवणी वगैरे काही जणांच्या आहेत तसे शोभायात्रेचे. ओके, पण असे तुझंच स्पेसिफिक काहीतरी एक आठवण सांग ना, की तुला आठवणारी ती यात्रा. काय 2002 पासून मी यात्रेत होतो, नंतर तर कालांतराने काही कारणास्तव बंद झाली होती वगैरे, त्याच्यामुळे काही संपर्क वाढला होता. त्यामुळे काही कारणानुसार हा शोभायात्रेमधला असं ती एक ओळख झाली होती. आणि आता हे करताना मी आता कसं आहे की माझं एक यूट्यूब चॅनल पण आहे. यूट्यूब चॅनल करताना मी यूट्यूब करत असतो तर मी संयोजक पण आहे, यूट्यूब पण करतो आहे. तर गेल्या वर्षी मी मराठी विषय होता, तर मराठी विषयाचा वेशभूषा कोणती करावी, कारण मागच्या वेळेला मी घेतलं होतं तर शिलेदाराचं स्वरूप घेतलं होतं, वेशभूषा केली होती. मग ह्यावेळी कोणती करावी, तर मराठी मास्तर म्हणून मी एक संयोजक म्हणून पण काम करतो आणि एक यूट्यूबचा चॅनल म्हणून पण काम करतो. आणि ते करत असताना मी प्रत्येकाला प्रश्न विचारायचो मराठीमध्ये, म्हणजे मराठी महिना सांगा, मराठीचा
काही वैशिष्ट्य विचारतो. प्रत्येकाने मराठीचा महिना आहे ना हे चांगल्या प्रकारे सांगितला. ते एका मला त्यांचं कौतुक करता येईल की सुख करता म्हणून त्यांनी त्या गाण्या स्वरूपात केला आणि त्याची मी रील बनवली मराठीचा महिना. आणि हे मला अभिमानास्पद वाटलं की वा, अजूनही यांनी मराठी संस्कृती आणि मराठी महिना यांनी जतन करून ठेवला आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत ह्या शोभायात्रा मार्फत जातोय, हे मलाही तिथे चांगलं वाटलं. आता जसं तू बोललास पुढच्या पिढीसाठी, मला एक सांग ना की आता या शोभायात्रे म्हणून तू पुढच्या पिढीला काय संदेश देशील? तू पुढच्या पिढीचं बोलतोय, पुढच्या पिढीचं मला काय सांगता येत नाही, पण मी आजच्या पिढीचं सांगू शकतो. कारण काय की आजच्या पिढीने ही संस्कृती, ही परंपरा ह्या शोभायात्रेमार्फत जतन करणे आवश्यक आहे. कारण काय की सध्या काही ठिकाणी जातो ना मी, माझा वैयक्तिक सापशिडीचा खेळ आहे, मी पुढे घेऊन जातो तिथे. तर सापशिडी कोणाची? तर संत ज्ञानेश्वरांची, संत ज्ञानेश्वरांचे मोक्षपट म्हणून. मग मी तिथे विचारतो संत ज्ञानेश्वरांच्या भावंडाची नावं सांगा, तर त्यांना सांगता येत नाही. हे मला कुठे वाटतं त्यांना म्हणजे आपल्या मराठी विभागातल्यांना की संत ज्ञानेश्वरांची नावं माहिती येत नाही. नंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगता येईल, पण बाकीचा विचारला तो मग सांगता येणार नाही. तर का सांगता येतं त्या येतील त्यांना? आता कारण छत्रपती शिवाजी महाराज चित्रपट आले आहेत, चित्रपट पाहतायत, ते सांगतील. तू त्यांना पोकोमॅन विचार, त्यांना बाकीचं सांग, त्यांना ते बाकीचं सांगता येईल, पण नाही. पण आपल्याला संस्कृती जर आपल्याला हे करायचं असेल तर ह्या मार्फतच त्यांना ह्या म्हणजे शोभायात्रेत घेऊन येऊन त्यांना आपलं हे करून त्यांना ती रुजवायला पाहिजे. आणि ही हळू संस्कृती संस्कार ही हळूहळू रुजवूनच, ते बीज रुजवूनच त्याचा तो वटवृक्ष, तो कल्पतरू वृक्ष होईल. ते संस्काराचे बीज हळूहळू रुजवायला लागतील आपल्याला. तर ते कशामार्फत होते? तर ह्या शोभायात्रा, असे उत्सव आपल्याला करावेच लागतील आणि काळाची गरज आहे सध्या. आता जसं तू बोललासच, पण तुला असं नाही वाटत आहे का किंवा ती शोभायात्रा बघावी पण, म्हणजे फक्त आपल्या मोबाईल मधून सोडून ती प्रत्यक्षात अनुभवायला पण हवी? नाही, खरंच. कारण कसं आहे, जो आपण पाहतो ना की एखाद्याला आपण बोलतो की चित्रपट पाहायला, तो काही जण टीव्हीवर पाहतो, पण जो सिनेमागृहात चित्रपट पाहायला की तो उत्साह असतो, जोश असतो, अरे मार 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 मार, तो जोश असतो ना तो टीव्हीवर बघण्यात नाही. तो तिथे गेल्यावरती ते फील होतो. मग त्याचे हात नाचायला लागतात तालावरती, ते मन रमतं, तिथं तो त्यात रमून जातो, तो त्याचा भाग होतो, त्या संस्कृतीत तो रमून जातो. ते टी व्हीवर बघून वगैरे होत नाही. तो प्रत्यक्षात तिथे गेला ना तो उत्सवाचा खरा रमतो तिथे. आता जाता एक शेवटचा प्रश्न, यंदाचं आकर्षण जसं आता तू बोललास, आणि ते सोडून अजून काय बघायला भेटेल? ह्यावेळी तो उत्साह, जोश असणारच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची कवड्यांची माळ चे दर्शन होणार आहे. नंतर शिवशंभूंचं शिल्पाचं दर्शन होणार आहे. शिवभारत देखावे, जे विविध स्वरूपाचे देखावे ते होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीला गेले होते ना, त्या आग्रा भेटीच्या वेळी ज्या पालखीतून गेले आणि ज्या लवाजमा सोबत गेले होते, त्याचं जे वर्णन केलं आहे ना, तसंच वर्णन तुम्हाला या शोभायात्रेत नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि तो जो बघून जो अंगावरती काटा उभा राहणार आहे तो बघण्यासारखा आहे. त्यासाठी शोभायात्रेत नक्की या. हा, म्हणजे आता ही व्हिडिओ पण मी शुक्रवारी टाकेनच, पण मग तुम्ही लोकांनी पण आहे ना, ज्यावेळेला ही शोभायात्रा होईल त्याच्यानंतर तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कुठची गोष्ट त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडली किंवा काय नवीन वाटलं तुम्हाला या शोभायात्रामध्ये. एवढंच बोलून मिलिंद, मी रजा घेतो तुमची. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही ही शोभायात्रेला या आणि काय आवडलं हे कमेंट तर तुम्ही करालच, पण त्याच्यानंतर अजून काही तुम्ही व्हिडिओज वगैरेही केले असतील तर तुमचं इंस्टाग्राम हँडल पण आहे? हो, आमचा इंस्टाग्राम हँडल आहे, नंतर आमचं फेसबुक पण आहे. तर आमचा इंस्टाग्रामचा GSP लालबाग परळ म्हणून इंस्टाग्राम हँडल आहे. नंतर फेसबुकवरती गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणून आमचं फेसबुकवरती पेज आहे, ते नक्की फॉलो करा. आणि हां, तुम्ही ह्या शोभायात्रामध्ये शिवभारत, शिवशंभू संचलनात नक्की सहभागी व्हा आणि ह्या कमेंटद्वारे नक्की येणार म्हणून नक्की पोस्ट करा. जय शिवराय. इतकं बोलून मी हे आपल्या रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.